मित्रांनो, माझं नाव नितेश असून माझं वय 23च्या आसपास आहे. मी उंच असून धष्टपुष्ट शरीर यष्टीचा आहे. मी व्यवसायाने एक ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा मी पार्ट टाइम ड्रायव्हर आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण मी सध्या जिथे जॉब करत होतो तो जॉब मला पटला नाही, म्हणून मी स्वतःचीच गाडी टॅक्सी म्हणून चालवायला लागलो. मी बरीचशी आजूबाजूची भाडी मारायचो. मला ड्रायव्हिंग करायला मजा येत होती. आता मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो असाच माझ्यासोबत घडलेला खराखुरा प्रसंग आहे. एकदा मी प्रायव्हेट भाडं घेऊन जात असताना मला आलेला एक खराखुरा अनुभव मी तुमच्यासमोर कथेच्या रूपात मांडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अनुभव सांगायच्या आधी मी तुम्हाला ज्या स्त्रीसोबत हा प्रसंग घडलेला आहे त्या स्त्रीबद्दल थोडीशी माहिती सांगतो. आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते एक छोटंसं शहर आहे. मी जिथे राहतो तिथे आमची जी गल्ली आहे त्या गल्लीच्या पाठीमागच्या गल्लीत एक लीना नावाची स्त्री राहत होती. ती आमच्या गल्लीमध्ये एकदम फेमस होती, कारण ती दिसायला एकदम चारचौघीत उठून दिसायची. तसेच तिचा स्वभाव एकदम मनमोकळा होता. आता अशा मनमोकळ्या स्वभावाच्या स्त्रीसोबत कुणीही संधी शोधत असतो, त्यामुळे तिच्याबद्दल मी खूप काही ऐकून होतो. मनमोकळा स्वभाव म्हणजे तुम्हाला कळलेच असेल. तिच्या बऱ्याचशा लफड्यांबद्दल मला एक आयडिया होती. तशी तिच्या घरची परिस्थिती चांगली होती. तिचा नवरा एक कॉन्ट्रॅक्टर होता, पण तो एकदम साधा होता. आता असा नवरा असला की इतकी देखणी बायको असली तर जो तो आपापल्या हिशोबाने संधी शोधणारच. नवरा साधाभोळा असल्याने लीना काकी सुद्धा तिच्या भोळ्या नवऱ्याचं जास्त काही ऐकत नव्हती. तिचं फक्त एकच ठरलेलं असायचं, खा प्या आणि एन्जॉय करा. अशातच तिचं वय साधारणतः 30च्या आसपास असेल, म्हणजे अजूनच उत्साही, कारण या वयात स्त्रिया खूप उत्साही असतात. तिचे डोळे एकदम टपोरे आणि मोठे होते. ओठ एकदम गुलाबाच्या पाकळ्यांसारखे नाजूक आणि तिचे केस एकदम काळेभोर मुलायम. ते कमरेपर्यंत लांब सडक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं ते सौंदर्य अगदी मनात भरायचं. ती अंगानं अशी काही टच्च होती की तिच्याकडे पाहिलं तर कुठल्याही पुरुषाची नजर तिच्यावर अडकून पडायची. तरुणच काय, जर म्हाताऱ्या माणसाने जरी तिच्याकडे बघितलं तरी ते तिच्याकडे वळून वळून बघायचे, असंच तिचं व्यक्तिमत्व होतं. मी तिला बऱ्याच वेळा पाहिलं होतं आणि तिला बघून माझ्या मनात पण कालवा कालव व्हायची. वाटायचं आपल्याला जर मौका मिळाला तर किती मजा येणार. मन अगदी हुरहुर करायचं. मला माहीत होतं हे सावज आपल्या आवाक्यातलं नाही, तरीही मी तिचा नेहमी विचार करायचो. एक दिवस लीना काकींबरोबर माझं प्रकरण कसं काय जुळलं तेच मी तुम्हाला आजच्या कथेमध्ये सांगणार आहे. तर त्या दिवशी काय झालं की मी सकाळी निवांत माझ्या घरामध्ये बसलेलो होतो. त्यावेळी मला लीना काकीच्या मोबाईलवरून फोन आला. मी फोन उचलला तसं त्यांनी मला सांगितलं की उद्या सकाळी त्यांना आणि त्यांच्या एका मैत्रिणीला देवदर्शन करायला बाहेर जायचं आहे. माझ्याकडे खूप छान संधी चालून आली होती. मग लीना काकींनी मला सांगितलं की सकाळी 8 वाजता तिच्या घरी पोहोचायचं. मी तिला हो म्हणालो. माझ्या मनात वेगळेच विचार येत होते की आज कमीत कमी मला लीना काकींना जवळून पाहायला मिळणार होते. मी फोन ठेवला आणि दुसऱ्या दिवसाच्या स्वप्नात रंगून गेलो. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि माझं सगळं भराभर आवरलं. मी रेडी होऊन माझी गाडी स्टार्ट केली आणि लीना काकींच्या गल्लीमध्ये गेलो. मी त्यांच्या घरासमोर गाडी लावली आणि मी काकींची वाट पाहू लागलो. 5च मिनिटात लीना काकी मस्त हिरव्या रंगाच्या साडीत साज शृंगार करून माझ्या गाडीकडे चालत येताना दिसली. तिच्या हातामध्ये एक मोठी बॅग होती. तिचा नवरा तिच्या पाठीमागून एखाद्या पियेसारखा लगबगीने येत राहिलेलं छोटं मोठं सामान हातात घेऊन येत होता. काकीने आणि तिच्या नवऱ्याने तिचं सगळं सामान गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलं. त्यानंतर लीना काकी गाडीमध्ये बसली आणि मला इशारा करत गाडी सुरू करायला सांगितलं. लगेच आमची गाडी तिथून निघाली. आता माझी गाडी भरधाव वेगाने मोठ्या शहराकडे धावायला लागली, कारण मला काकीने आधीच सांगितलं होतं की गाडी कुठे घ्यायची आहे. गाडीमधून प्रवास करताना हळूहळू आमच्या संभाषणाला सुरुवात झाली. मी काकींना विचारलं, काकी, तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या देवाचं दर्शन करायचं आहे ते मला स्पष्ट सांगा, म्हणजे मला त्या पद्धतीने गाडीचं नियोजन करता येईल. तशी काकी मला फक्त एवढंच म्हणाली, तू फक्त एक काम कर, पुढच्या शहरातून माझ्या एका मैत्रिणीला घेतलं
की आपण थोडंसं पुढे जाऊ आणि मग आम्ही दोघीही मिळून ठरवून सांगतो की आपल्याला कुठं कुठं जायचं. मग 15 मिनिटात आम्ही शहरात पोहोचलो आणि जसं लीना काकी सांगेल तशी मी गाडी चालवत राहिलो. काहीच वेळात आम्ही एका मोठ्या घरासमोर येऊन थांबलो. काकीने तिच्या मैत्रिणीला फोन करून तिच्या घरासमोर पोहोचल्याचं सांगितलं आणि 5च मिनिटात त्या घरातून एक सुंदर तरुणी बाहेर आली. तिचं वय 27-28 वाटत होतं. तिला बघून तर माझे डोळेच विस्फारल्या गेले, कारण ती कमालीची सुंदर स्त्री दिसत होती. खरं तर ती वयानं लीना काकीपेक्षा थोडीशी लहान होती, पण तिचा रंग फार उजळलेला दिसत होता. तिचा चेहरा एवढा आकर्षक होता की मी काही क्षण तर तिच्याकडे पाहतच राहिलो. तिचे ते धारदार नाक, पाणीदार डोळे आणि नाजूक ओठ पाहून तर मी घायाळच झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची उंची तिच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशीच होती. ती अंगाने एकदम टच भरलेली होती. म्हणजे ती काकी एवढी नव्हती, पण तिचं शरीर चांगलं मेंटेन होतं. तिचा तो गोरा रंग एकदमच मादक दिसत होता. तिने पण तिच्या अंगावर छान नऊवारी साडी घातलेली होती. तिचं सौंदर्य त्यात एकदम खुलून दिसत होतं. तिच्या हातात एक बॅग होती. मी लगेच गाडीतून खाली उतरून तिची ती बॅग घेतली आणि गाडीच्या डिक्कीत ठेवली. ती स्त्री लीना काकीच्या बाजूला जाऊन बसली आणि मी पुढे गाडी पुन्हा स्टार्ट केली. गाडी जशी जशी पुढे चालायला लागली तशा त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. मग माझ्याकडे पाहत लीना काकींनी माझी तिच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली. तिच्या मैत्रिणीचं नाव नंदिनी असं होतं. मी तिला पाहत हसून प्रतिसाद दिला. आता आम्ही शहरापासून बरंच दूर आलो होतो. मी काकींना विचारलं की काकी, आता तरी सांगा तुम्हाला कुठल्या देवाला जायचं आहे, नाहीतर मी असाच पुढे पुढे गाडी चालवत राहील आणि आपण कुठे भलतीकडेच पोहोचू. लीना काकीने तिच्या मैत्रिणीकडे बघितलं आणि ती थोडीशी हसली. मग ती म्हणाली, अरे आपण कुठे देवाला वगैरे चाललो नाही, तू तुझी गाडी सरळ गोव्याला ने. काकीचं असं बोलणं ऐकलं आणि मला एकदम धक्काच बसला. मी आश्चर्याने काकीकडे पाहत म्हणालो की काकी, तुम्ही तर मगाशी म्हणाला होता की तुम्हाला देवदर्शनाला जायचं आहे, आता अचानक गोवा कसं काय ठरलं? तशा दोघीही माझ्याकडे पाहून एकदम हसायला लागल्या. मग काकी मला म्हणाली, अरे घरच्यांना सांगावं लागतं ना असं, नाहीतर 3 दिवस आमच्या दोघींना कोणी गोव्याला पाठवलं असतं का? पण तू एक काम कर, तू यातली गोष्ट कुणाला काही सुद्धा सांगूच नकोस. तुझे जे काही पैसे होतील ते मी तुला देईन, पण कुणीही विचारलं तरी आपण देवदर्शनालाच गेलो होतो असंच सांगायचं. काकींनी तर गोव्याला जायची भन्नाट आयडिया केली होती. मग मीही आनंदाने तिला होकार दिला. मी हसत म्हणालो, मला काय प्रॉब्लेम असणार जर मला माझे पैसे मिळणार असेल तर. आता आमची गाडी वेगाने पुढे धावत होती. मी आरशातून त्या दोघींकडे नजर ठेवून होतो. तेवढ्यात एका क्षणाला मला त्या आरशातून पाठीमागे एक असं दृश्य दिसलं की माझे डोळेच विस्फारले. क्षणभर मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. लीना काकीने पाठीमागच्या सीटवर बसूनच तिचे कपडे बदलायला सुरुवात केली होती. मी आरशातूनच सगळं पाहत होतो. तिने एकाएकी तिची साडी काढली आणि तिच्या बॅगमधला एक फॅन्सी ड्रेस काढला. तिने तो पाठीमागच्या सीटवर बसूनच सर्व बदललं आणि ती तिच्या मैत्रिणीला सुद्धा कपडे चेंज करायला सांगायला लागली. नंदिनी मात्र मला पाहून थोडीशी लाजायला लागली, पण काकी मात्र तिचं काहीच ऐकत नव्हती. ती नंदिनीला जास्तच आग्रह करत होती आणि शेवटी नाईलाजाने नंदिनीने सुद्धा पाठच्या सीटवरच कपडे बदलले. हे सगळं पाहून मी अगदी धन्य झालो होतो. ज्या गोष्टीची मी कल्पना केली नव्हती ते सर्व अचानक माझ्या डोळ्यासमोर घडलं होतं आणि मी आरशातून सर्व पाहून मनातल्या मनात अगदी घायाळ झालो होतो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात मी चांगलाच प्रभावित झालो होतो. आता त्या दोघी पाठी निवांत गप्पा मारत बसल्या होत्या. आता तो प्रवास माझ्यासाठी एकदम इंटरेस्टिंग झाला होता. त्या प्रवासामध्ये त्या दोघींची आणि माझी एकदम चांगली ओळख झाली. मी त्यांच्या चर्चांमध्ये पुन्हा पुन्हा सहभागी होत होतो. त्या प्रवासात मग आम्ही 1-2 ठिकाणी गाडी थांबवून मस्तपैकी नाश्ता आणि जेवण केलं. संध्याकाळी 7 वाजता आम्ही गोव्यात पोहोचलो. काकींनी मला सांगितल्याप्रमाणे मी एका मोठ्या रिसॉर्टसमोर माझी गाडी थांबवली. मी गाडी लॉक करून त्या दोघींसोबत रिसॉर्टमध्ये गेलो. आम्हाला पटकन रूम बुक करून आराम करायचा होता. लीना काकींनी 2 रूम बुक केल्या होत्या. एक रूम त्या दोघींसाठी आणि एक माझ्यासाठी. मी काकीला म्हणालो की काकी, माझा काहीच प्रॉब्लेम नाही, मी गाडीमध्ये सुद्धा झोपू शकतो, तुम्ही फक्त तुमच्यासाठी रूम बुक करा. काकीने माझ्या बोलण्याकडे काहीच लक्ष न देता माझ्यासाठी सुद्धा एक रूम बुक केली. त्यावर मग मी काहीच बोललो नाही.
आम्ही आमच्या रूमच्या चाव्या घेतल्या आणि वरच्या मजल्यावर रूम समोर जाऊन उभे राहिलो. त्यातल्या एका रूममध्ये लीना काकी आणि पूजा या दोघे गेल्या, तर दुसऱ्या रूममध्ये मी गेलो आणि आमचं सगळं सामान वगैरे ठेवून आम्ही पुन्हा थोड्याच वेळात जेवण करण्यासाठी खाली असणाऱ्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये गोळा झालो. काकींनी मस्त जेवणाची ऑर्डर दिली. आम्ही मस्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारत पोट भरून जेवण केलं. त्यानंतर आम्ही आमच्या खोल्यांमध्ये आराम करण्यासाठी निघून गेलो. मी माझ्या खोलीमध्ये झोपायची तयारी करत होतो, तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी नॉक केला. मी दार उघडून पाहतो तर समोर लीना काकी आणि नंदिनी या दोघीही उभ्या दिसल्या. त्या दोघींनीही नाईट गाऊन घातले होते. ते गाऊन एकदम फिटिंगचे होते, त्यामुळे ते त्यांच्या शरीराला घट्ट बसले होते. त्यात नंदिनीने स्लीवलेस गाऊन घातला होता. त्यातून तिचे व्यक्तिमत्व फार उठून दिसत होते. मी विचार केला, आता ह्या दोघीही माझ्याकडे कशाला आल्या असतील. मी अर्धवट दार उघडून काकींना विचारलं, काकी माझ्याकडे काही काम होतं का? तशी काकी म्हणाली, अरे काम असं काही नव्हतं, बस आम्हाला बोर व्हायला लागलं होतं म्हणून तुझ्याकडे आलोय. असं म्हणून त्या दोघी आतमध्ये शिरल्या सुद्धा. त्या दोघी सरळ माझ्या बेडवर जाऊन बसल्या. मी पाहिलं तर लीना काकींच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि त्यांनी ती पिशवी बेडच्या एकदम मधोमध ठेवली. मग त्या पिशवीमधून त्यांनी 2 ड्रिंक्सच्या बाटल्या काढल्या. तसा मला धक्काच बसला. माझ्याकडे पाहून काकी म्हणाली, काय रे, तू ड्रिंक्स वगैरे करतो की नाही? तसा लाजतच मी मानेने होकार दिला, कारण अधूनमधून मी ड्रिंक्स करायचो. काकी हसत म्हणाली, मग आता आपण तिघेही मिळून मस्तपणे ड्रिंक करूया आणि फुल एन्जॉय करू. मी गुपचूप 3 ग्लास घेऊन आलो आणि तिघांसाठी ड्रिंक्स बनवली. नंतर आम्ही एका पाठोपाठ एक असे ग्लास आमच्या घशाखाली उतरवायला लागलो. जसे एकामागे एक ग्लास आमच्या घशाखाली उतरत गेले, तशी त्या ड्रिंकची धुंदी आमच्या मेंदूवर चढायला लागली आणि त्यातल्या त्यात काकी थोडीशी जास्तच फॉरवर्ड विचारायची असल्याने तिने जास्तच घेतली होती. नंदिनीने मात्र जेमतेम ड्रिंक्स केलेलं होतं. मी 2-3च ड्रिंक्स घेतले, पण एकदम आरामात घेतले. त्यामुळे मी तसा चांगला शुद्धीवर होतो. मग अर्धा पाऊण तासानंतर लीना काकींना एवढी चढली की ती आता नीट बसूही शकत नव्हती. धुंदीत त्या दोघीही काहीतरी बडबडत तशाच बेडवर आडव्या झाल्या. तरी नंदिनी काकींना उठवण्याचा प्रयत्न करत होती, पण काकी मात्र अजिबात उठायला तयार नव्हती. तसं मी नंदिनीला म्हणालो, काकी तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा. लीना काकींना इथे झोपू द्या, त्या बेडवर झोपतील आणि मी इथे खाली चटई वगैरे टाकून झोपतो. नंदिनी होकार देऊन माझ्या खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या खोलीमध्ये जाऊन झोपली. मी आता एक साईडला चटई टाकून तसाच खाली जमिनीवर झोपलो. मी सर्व लाईट बंद करून फक्त एक 0चा बल्ब सुरू ठेवला. वाटलं मध्येच काकी उठली तर उगाच धडपडायला नको. मग मी आरामात पडलो आणि काहीच वेळात माझा डोळा लागला. तेवढ्यात मला कुणाचा तरी स्पर्श जाणवला. तसा मी दचकलो आणि मी उठून बसलो. मला दिसलं की लीना काकी माझ्या बाजूला आलेली होती. मी पटकन रूममधली लाईट ऑन केली आणि काकींना काय झालं असं विचारलं. तेव्हा काकीने नशेतच माझ्या गळ्यामध्ये हात टाकला व ती मला म्हणायला लागली, काय रे, तू सारखा मला काय झालं असं का विचारतोस? तुझ्याजवळ एवढी सुंदर स्त्री आहे, तरीही तू तिला काय झालं असं विचारत आहेस? तुला सर्वच सांगावं लागतं का? असं म्हणत काकी अधिकच जवळ आली आणि त्यांनी त्यांचे ओठ माझ्या गालावर टेकवले. त्यांच्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक विजेची लहर चमकून गेली. एक सुंदर आणि तरुण स्त्री माझ्या गालाला स्पर्श करत होती. त्या सगळ्या गोष्टी करत होती ज्यामुळे मी अधिक प्रभावित होत चाललो होतो. पण नशेत हे सगळं होणं साहजिक होतं. पण मला माहीत होतं की लीना काकी नशेमध्ये आहे आणि तिला स्वतःचे भान राहिले नव्हते. त्यामुळे मी काकीला थोडासा सावरायचा प्रयत्न करत होतो, पण ती मात्र माझं ऐकायला तयार नव्हती आणि बघता बघता तिने मला चांगलीच मिठी मारली. ती माझ्यावर पाप्यांचा वर्षाव करू लागली. मला काहीच सुचत नव्हतं की मी आता काय करू. मी थोडा वेळ तिला अडवायचा प्रयत्न केला, पण तिच्यापुढे माझा टिकाव लागला नाही. तिच्या त्या स्पर्शाने आणि तिच्या सुंदर रूपाने मला घायाळ व्हायला जास्त वेळ लागला नाही. थोड्याच वेळात मी मेणबत्तीसारखा वितळायला लागलो आणि पुढच्या क्षणाला मीही माझी मिठी घट्ट केली. मी तिला माझ्या बाहुपाशामध्ये आवळलं तशी तिच्या पाठीची हाडं कडाकड मोडली. काकी मला म्हणाली, अरे थोडं हळू, माझी हाडं मोडतोस की काय? आज रात्रभर मी इथेच आहे, मी कुठे पळून जाणार नाही, असं म्हणत तिने पुन्हा एकदा माझी पापी घेतली. मग मात्र माझ्यावरचा ताबा सुटला आणि मी एखाद्या अदाशासारखा तुटून पडलो. मी पण आता तिच्या चेहऱ्यावर पाप्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली.
पुढच्या क्षणाला मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातामध्ये घट्ट धरला, तेव्हा तिचे श्वास माझ्या श्वासांबरोबर एक होऊ लागले. त्यामुळे मी अधिकच भडकलो आणि मी माझे ओठ तिच्यावर सरकवले. त्यानंतर मात्र मी एखाद्या लोण्याच्या गोळ्यासारखा तिच्यामध्ये वितळायला लागलो होतो. तिचा तो स्पर्श मी आजही विसरू शकलेलो नाही. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या स्पर्शाने एवढे प्रभावित झालो होतो की आम्हाला आजूबाजूच्या जगाचा संपूर्ण विसर पडला होता. आम्ही खूप पेटून उठलो होतो आणि त्याच आवेगामध्ये आम्ही दोघं एकमेकांना मोकळं करायला लागलो. लीना काकींना त्या गोष्टीचं भान नव्हतं, पण मी मात्र चांगला शुद्धीवर होतो. मी काकीचं ते सौंदर्य माझ्या डोळ्यामध्ये साठवत होतो. त्या दिवशी मला कळलं की खरंच लीना काकी किती सुंदर होती. तिचं सौंदर्य पाहून मी इतका प्रभावित झालो होतो की तिला सुंदर वेळ देऊ लागलो. तिला इतका सुंदर वेळ दिला की नंतर काकीने तिचे डोळेच पांढरे केले. ती माझी पण पहिलीच वेळ असल्याने माझा तो आवेग काही वेगळाच होता. काकीने तो सुंदर वेळ खूपच एन्जॉय केला होता. त्यावेळी आम्ही दोघांनीही एकमेकांना कसलंच सोडलं नाही. त्या रात्री आम्ही कितीतरी वेळा एकमेकांना सुंदर अनुभव दिला. सकाळी ज्यावेळी आमच्या रूमचा दरवाजा नॉक झाला तेव्हा मला जाग आली. मला वाटलं की रूम सर्व्हिसवाला वगैरे आला असेल, म्हणून मी काकीवर पांघरून टाकून रूमचा दरवाजा उघडला. मी समोर बघतोय तर नंदिनी आलेली होती. तिने माझी अवस्था पाहिली आणि तिचे डोळेच विस्फारले. तशी ती वेगाने आतमध्ये शिरली आणि ती बेडकडे पळतच गेली. तिनं पाहिलं की लीना काकी पूर्णपणे बेडवर पडली होती. नंदिनीला ते सर्व कळायला वेळ लागला नाही. ती काही न बोलता पुन्हा खोलीतून बाहेर निघून गेली. मी मात्र खूपच घाबरलो. मी काकींना उठवायचा प्रयत्न करायला लागलो. तसं थोड्या वेळाने काकींना जाग आली आणि मी त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला. पण काकीच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नव्हता. ती एकदम बिनधास्त दिसत होती. ती उठली आणि सर्व नीट करून तिच्या रूममध्ये निघून गेली. मी मात्र अजूनही गोंधळात होतो. मला वाटले जर काकीलाच काही वाटत नाही तर आपणच कशाला एवढी चिंता करायची, म्हणून मीही माझ्या सकाळच्या गोष्टी आवरल्या आणि पुन्हा तयार होऊन तासाभराने खालच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. त्यावेळी काकी आणि नंदिनी या दोघीही माझीच वाट बघत बसलेल्या होत्या. मी नजर लपवून त्या दोघींच्या समोर जाऊन बसलो. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आम्ही ठरल्याप्रमाणे पुढच्या प्रवासाला निघालो. त्या दिवशी आम्ही बऱ्याच बीचवर फिरलो. आम्ही बीचवर खूप एन्जॉय केला. एका बीचवर तर त्या दोघींनी बिकिनी घालून मस्त मस्ती केली. त्यावेळी नंदिनीला पाहून मी खूपच घायाळ झालो होतो. मनात तेच ते विचार येत होते. संध्याकाळी 8 वाजता पुन्हा आम्ही आमच्या रिसॉर्टवर परत आलो. रात्रीची जेवण वगैरे झाल्यावर मी पुन्हा माझ्या रूममध्ये गेलो. त्या दिवशी सुद्धा रात्रीप्रमाणे त्या दोघी पुन्हा एकदा ड्रिंकचं सामान घेऊन माझ्या खोलीमध्ये आल्या. त्या दिवशी पण आम्ही खूप ड्रिंक्स घेतली. पण त्या दिवशी नंदिनीने मात्र थोडीशी गेम केली होती. त्या दिवशी तिने काकीला खूप ड्रिंक्स पाजलं आणि स्वतः मात्र एकदम कमी ड्रिंक्स केली. थोड्याच वेळात काकी पुन्हा एकदा पूर्णपणे नशेमध्ये धूत झाली आणि ती तशीच माझ्या बेडवर पडली. थोड्याच वेळात तिला गाढ झोप लागली. मी नंदिनीकडे पाहत म्हणालो, काकी आता आपण बस करूया. तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा. पण नंदिनीने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि मला म्हणाली, काल तू काय केलं ते मला चांगलंच माहीत आहे. मी जर हे सर्व बाहेर सांगितलं तर तुझी आणि काकीची फार बदनामी होईल. तुला जर असं वाटत असेल की मी हे बाहेर सांगू नये तर आज मी सांगते तसं तुला करावं लागेल. ती असे म्हणाली आणि मला खूप भीती वाटायला लागली. मी एकदम घाबरलो आणि मी गप्प बसलो. त्यानंतर ती मला म्हणाली, आता एक काम कर, लीना काकींना इथेच झोपू दे, पण तू माझ्यासोबत आमच्या रूममध्ये ये. तिचं बोलणं ऐकून मला सर्व कळलं होतं की तिला काय हवं आहे. माझ्या मनात आता भीतीऐवजी आनंदाचे तरंग उठायला लागले होते. मला खूपच आनंद झाला होता. मला सगळ्या गोष्टी न मागताच मिळताना पाहून स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. तरी पण तसं न दाखवता मी उगीचच आडेवेडे घ्यायचं नाटक करत होतो. मग थोड्या वेळानं मी तिच्या पाठीमागे निघालो. त्या खोलीतून मी तिच्या खोलीमध्ये गेलो आणि तिने आत येऊन लगेच दाराला कडी लावली. ती माझ्या जवळ येऊन माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, ऐक ना, मलाही तुझा सुंदर वेळ हवा आहे. मला माहीत आहे की काल तू काकीबरोबर खूप छान सुंदर वेळ घालवला आहे. तेच तुला आजही करायचं आहे. आम्ही खरंच इथे फक्त एन्जॉय करायला आलो आहोत. त्यामुळे तू कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार करू नकोस. तू माझी कसलीच पर्वा न करता तुला हवा तसा वेळ दे. यातली कुठलीच गोष्ट बाहेर कुणालाच कळणार नाही. आता मात्र माझ्या मनात आनंदाच्या उकळ्याच फुटायला लागल्या होत्या. मी वेळ वाया न घालवता नंदिनीला माझ्या मिठीमध्ये आवळले. त्यावेळी तिच्या त्या वेगळ्या सुगंधाने मी एकदम मोहरून गेलो आणि मी तिच्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली.
तीही माझ्या स्पर्शाने एकदम मोहरून गेली. ती पण मला तसाच प्रतिसाद देऊ लागली. आम्ही बराच वेळ सुंदर खेळ खेळत राहिलो. नंदिनीचं सौंदर्य एकदम वेड लावणारच होतं. एखाद्या कारागिराने एखादी सुंदर मूर्ती घडवावी तसं देवाने तिला घडवलेलं होतं. लीना काकी तर सुंदर होतीच, पण नंदिनीची गोष्टच वेगळी होती. तिचा तो उजळ रंग तिच्या त्या मादक आणि तिच्या त्या सुबक शरीरावर एकदम उठून दिसत होता. ते पाहूनच त्यावेळी माझा स्वतःवरचा ताबा सुटला होता. मी तिला असा काही सुंदर वेळ दिला की तिला तो नेहमीच आठवणीत राहील. तिला तेव्हा तिचे डोळे पांढरे करायची वेळ आली होती. मी जेव्हा जवळजवळ 3 ते 4 वेळा नंदिनीला सुंदर अनुभव दिला होता आणि ती एकदम थकली होती. तिचा चेहरा आनंदाने उजळून गेला होता. तिच्या चेहऱ्यावर सारखं हास्य फुलत होतं. पहाटे लवकर उठून मी माझ्या खोलीमध्ये आलो तेव्हा काकी छान झोपली होती. मग सकाळी आम्ही आमचं सगळं आवरून खाली रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी गोळा झालो. काकींना काल रात्री काय घडलं त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तो पण दिवस आम्ही खूप एन्जॉय केला आणि त्या दिवशी सुद्धा रात्री नंदिनीने काकीला भरपूर ड्रिंक्स पाजली. मग पुन्हा मला घेऊन ती तिच्या खोलीमध्ये गेली. त्या रात्री सुद्धा आम्ही भरपूर एन्जॉय केला. 3 दिवस कसे गेले ते आम्हाला कळलेच नाही आणि आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आम्ही नंदिनीला तिच्या घरी सोडले आणि परत आमच्या शहराच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्ही घरी आलो तेव्हा काकीने मला पैसे दिले. त्या दोघींना सुंदर वेळेची सवय होती म्हणून काहीच दिवसात त्या त्यांच्या आयुष्यामध्ये हरवल्या. पण मला मात्र हे सुख पहिल्यांदाच मिळालं होतं. मला आता त्या सुखाची चटक लागली होती. त्यावेळी माझ्या मनात सारखा विचार यायला लागला की आपण काकीकडे जायला पाहिजे. पण मनाच्या एका कोपऱ्यातून वाटायचं की आपण ज्या गोष्टी करतोय त्या चुकीच्या आहेत, त्यामुळे आपल्याला स्वतःवर ताबा ठेवायला हवा. या सर्व गोंधळात मला कळतच नव्हतं की मी नक्की काय करायला हवं. मी लीना काकीकडे जायला पाहिजे की नंदिनीकडे जायला पाहिजे की मग हा प्रवास इथेच थांबवायला पाहिजे, मला काहीच सुचत नव्हतं. मित्रांनो, मी अजूनही हा विचार करत आहे. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच कथांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.